पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पारोळा रोड बनला भ्रष्टाचाराचा अड्डा। शिवसेना उबाटा गट आक्रमक फलक हातात घेऊन जोरदार आंदोलन। धुळ्यातील जुने महानगरपालिका ते पारोळा रोड चौफुलीपर्यंतचा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। 2-2 फुटांच्या खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या गटारीच्या संथ कामामुळे अपघात नित्याचे झाले आहेत। याच गंभीर समस्येवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं हातात विविध प्रकारचे फलक घेऊन जोरदार आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। हा रस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं केलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सुरक्षित रस्ता हा नागरिकांचा हक्क असून तो मिळवण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, उच्च न्यायालयाने की जे मृत पावतील त्यांना 6 लाख रुपये आणि जे जखमी होतील त्यांच्या गंभीरतेनुसार 50,000 ते 2.5 लाखापर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे। मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या धुळे शहराच्या नागरिकांना अत्यंत विनम्रपणे आवाहन करतोय की गेल्या 2 वर्षापासून हे काम चालू आहे निष्काळजीपणामुळे ठेकेदाराच्या। ठेकेदार जो गटारीचा हे खोदकाम करतोय ते सगळं रस्त्यावर टाकतोय, त्या ठिकाणी आपण पाहतोय सगळं, आणि त्याच्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहे। ही जबाबदारी ठेकेदारीची, ही जबाबदारी ज्यांच्या अखत्यारीत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका असेल ही त्यांच्यावर येते। आणि म्हणून त्या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे, ज्यांचा अपघात झाला असेल, ज्यांचा एखादा अवयव निकामी झाला असेल, 1-2 मृत्युमुखी पावले असतील, त्यांना हे कायदे नियम माहिती नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही त्यांना पूर्ण मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करू। आणि ज्या 12 कोटीचा हा रस्ता आहे त्या 12 कोटीमध्ये हे कॉन्क्रीट गटरीचं काम करतील की आपल्याला रस्ता करायचा आहे। मग रस्ता करायचा आहे तर पहिले गटारीचं काम करतील, त्याच्या बाजूला खुल्या गटारी करतील, बंद गटारी करतील, ड्रेनेज करतील, पाईपलाईन करतील आणि मग रस्ता करतील। पण हे आका आणि हे भ्रष्टाचारी इतके भयानक आहे, हे रस्ता करतील, परत खोदतील, मग ड्रेनेज लाईन टाकतील, मग गटारी करतील, परत रस्ता, परत डांबरीकरण, परत कॉन्क्रीटकरण, परत खोदतील आणि मग जलवाहिनी टाकतील। ते असे एकावर एक काम करतायत, त्याच्यात यांना भ्रष्टाचाराचं मोठं महापुरुष घेऊन गेलं आणि ते टेक्निक यांच्याकडेच आहे भाजपवाल्यांकडे। आम्ही सगळा निषेध करतो, इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।